किन्नर समाज के लिए अलग शमशान भूमि की मांग। महाराष्ट्र किन्नर विकास महामंडल की सदस्य रानी ढवले ने उठाई आवाज। किन्नर समाज की अंत्येष्टि परंपराएं भिन्न होने के कारण उनके लिए अलग से शमशान भूमि प्रदान की जाए, ऐसी मांग किन्नर नेता रानी ढवले ने की है। रानी ढवले जो कि महाराष्ट्र किन्नर विकास महामंडल की सदस्य है और उन्होंने ये मुद्दा बीते कई महीनों से उठाया है। हम 2023 से लगातार किन्नर समाज के लिए नागपुर में एक अलग शमशान भूमि की मांग कर रहे हैं, ऐसा रानी ढवले ने स्पष्ट किया। उन्होंने बताया कि किन्नर समाज के अंतिम संस्कार की परंपराएं आम समाज से अलग होती हैं, इसलिए उन्हें एक स्वतंत्र स्थान की आवश्यकता है। आज रानी ढवले ने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी और पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले को इस संबंध में ज्ञापन सौंपने की जानकारी दी। उन्होंने उदाहरण देते हुए कहा कि नांदेड़ जैसे शहर में किन्नर समाज को अलग शमशान भूमि प्रदान की गई है, तो नागपुर में भी ये संभव है। नागपुर शहर में फिलहाल 250 से 300 किन्नर समाज के लोग निवास कर रहे हैं। ऐसे में उनकी धार्मिक और सांस्कृतिक परंपराओं का सम्मान करते हुए प्रशासन को इस दिशा में सकारात्मक निर्णय लेना चाहिए, ऐसी अपेक्षा रानी ढवले ने जताई। महाराष्ट्र सरकारला पत्र द्यायला आले मुख्यमंत्री, काय मागणी आहे आणि कसं नियोजन? नमस्कार, मी रानी ढवळे, किन्नर विकास बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, महाराष्ट्र किन्नर विकास महामंडळ सदस्य। आज आम्ही नागपूर आयुक्तांना आणि आपले खासदार नितीनजी गडकरी साहेब, चंद्रशेखर बावनकुळे साहेब पालकमंत्री यांना आम्ही आज निवेदन द्यायला आलो आहे की आम्ही 2023 पासनं किन्नर समाजाच्या स्मशानभूमीसाठी व आश्रमासाठी 2023 पासनं लेटर दिलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे, पण त्या निवेदनाला कुठेही आमच्या आयुक्तांनी किंवा कलेक्टरांनी कुठेही आमचा विचार केलेला नाही आहे। त्यामुळे आज आम्ही आपल्या आयुक्तालयात आज मोठी बैठक आहे, सगळे आमदार उपस्थित आहे, त्याच्यासाठी आम्ही आज साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आहोत। कशासाठी वेगळी जागा पाहिजे, का आधार काय? आमच्या सगळ्यांना माहिती आहे की किन्नर समाजाचा अंत्यविधी वेगळ्या पद्धतीनं होत असते आणि त्याच कारणास्तव आम्हाला किन्नर समाजासाठी स्मशानभूमीसाठी आम्ही अलग जागा मागितलेली आहे आणि आमच्या समाजासाठी जे आश्रम पाहिजे त्या आश्रमासाठी पण जागेची आम्ही मागणी करायला आलेलो आहोत। आम्ही आता गेल्या रविवारी जो जनता दरबार होता, आम्ही फडणवीस साहेबांना भेटलो। फडणवीस साहेबांना भेटून आम्ही निवेदन दिलं। साहेबांनी त्याच्यावरती एकदम पॉझिटिव्ह लक्ष देऊन सांगितलं की आम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करू। आज आम्ही इथे पण आलेलो आहे, गडकरी साहेब आणि बावनकुळे साहेब आणि चौधरी साहेब पण उपस्थित आहेत, त्यांना पण देऊ आणि त्यांच्या कडून काय अपेक्षा आम्हाला म्हणजे काय मार्गदर्शन मिळते ते बघू। हो, याच्या आधी महाराष्ट्र राज्यात आपल्या नांदेड जिल्ह्यात जागा दिलेली आहे, जे आपले नागपूरला आता कलेक्टर आहे विपिनजी इटनकर यांच्या नेतृत्वातच कलेक्टरांनी आपल्या नांदेडला जागा दिलेली आहे। त्याच पार्श्वभूमीवर नागपुरात सुद्धा देण्यात यावी। नागपुरात किती किन्नर समाज आहे संख्या? नागपुरात कमीत कमी 250 ते 300 किन्नर समाजाचे लोक आहेत। त्यांच्यावर लक्ष ठेवून कुठेतरी त्यांनी आमचा विचार करावा।